नागपूरमध्ये 20 दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला यश मिळाले। मुंबईतल्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन 22 मागण्या मान्य झाल्यात। त्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी जाहीर केले। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी कुणबीचे 5000 पुरावे मिळालेले असतील तर आता पुराव्याची गरज नाही, कायदा करण्यासाठी 5000 पुरावे बास आहेत असा दावा मराठा आरक्षणासाठी उपोषण केलेले मनोज जरांगे यांनी परभणीत केला। त्यामुळे आता मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल यासाठी सरकारनं वेळ मागितल्याचा जरांगे म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे अजित पवार गटाची अडचण होण्याची शक्यता आहे। मनसेचा एकच आमदार असल्यानं तो फुटला तर पक्ष त्याचा होणार का असा सवाल शिवसेना फुटल्यानंतर अजित पवारांनी उद्धव ठाकरे समर्थनार्थ केलेला होता आणि शरद पवार गट हा व्हिडिओ निवडणूक आयोगासमोर सादर करणार असल्याचं सांगितलं जातंय। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये वडील विरुद्ध मुलगा असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे। शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांच्या विरोधात त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर यांना ठाकरे गट उमेदवारी देणार आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबईमध्ये ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत हेच उमेदवार राहणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी पदाधिकारी बैठकीत केली। 2019ला आपण ही जागा जिंकल्यानं आपल्याकडेच ही जागा राहणार असल्याची ग्वाही ठाकरेंनी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांना दिली। तसंच कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले। खासदार जास्त त्या पक्षाचा मुख्य चेहरा इंडिया आघाडीत असेल असं सीपीआयचे महासचिव सीताराम येचुरी यांनी संभाजीनगरमध्ये सांगितलं। राजकीय लाभासाठी हिंसेचं वातावरण तयार केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला। विरोधक खासदार बोलले तर कारवाई होते, मात्र वादग्रस्त विधानानंतरही भाजप खासदारांवर कारवाई झाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। माजी आमदार रमेश कदम यांनी केलेल्या आरोपांना छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिले। मी काय ब्लॅकमेल केलं ते शरद पवारांनी सांगावं, कदम काय बोलतात यावर विश्वास कसा ठेवता असा प्रतिसवाल भुजबळांनी केला। मी खरोखर आजारी होतो, त्याचे पुरावे हॉस्पिटलमध्ये आहेत असं स्पष्टीकरणही भुजबळांनी दिले। वाघनखांच्या वादामध्ये आता आपल्याला पडायचं नाही, मात्र आदित्य ठाकरे यांनी स्वतःची नखं वाघनखं वाटत असतील तर त्याबाबतही आपल्याला काही माहिती नाही असा टोला शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी लगावलेला आहे। तर आमचं महायुतीचं सरकार लंडनहून वाघनखं आणणार असल्यानं आनंद असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले। नाशिक जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ झाला। मंचावर आमदार माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांच्यासमोर सभासदांनी बँकेच्या हालाखीच्या स्थितीविषयी एकमेकांवर आरोप केले, त्यामुळे वादाला तोंड फुटलं। शिंदे गटाचे नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटलेत। आमदार कल्याणकर यांच्या विरोधात शहर प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली। मुख्यमंत्र्यांकडे कल्याणकरांची तक्रार केली जाणार आहे। मराठी माणसांना मुंबईत जागा नाकारली जात असल्याच्या वादावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून चिमटे काढलेत। मराठी माणसांना जेरी चढून महाराष्ट्राची राजधानी हिसकावून घेतली जाते, मात्र तरीही आम्ही एकसंध मराठी समाज म्हणून लढायला तयार नाही, आम्ही जातीय विद्वेषामध्ये गुरफटलो आहोत अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी मराठी माणसाचे कान टोचले। मुलुंडमध्ये मराठी महिलेला जागा नाकारणाऱ्या महिलेची भाजप नेत्या चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांनी घरी जाऊन भेट घेतली। सोसायटीत अशा घटना घडू नयेत यासाठी नोटिफिकेशन काढणार असल्याचं प्रसाद लाड यांनी यावेळी सांगितलं। नाशिकच्या दिंडोरीमधल्या जिल्हा परिषद शाळेतील गौतमी पाटील डान्स प्रकरणाची शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गंभीर दखल घेतली आहे। झी 24 तासला ही बातमी दाखवली होती। यावेळी केसरकरांनी विरोधकांनाही खडे बोल सुनावले। बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची पालघरमधल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी जुगार खेळत असल्याची बातमी झी 24 तासने दाखवलेली होती। शिक्षण मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली तर जिल्हा परिषद अध्यक्षांनी अहवाल मागवून शिक्षकांवर निलंबन करणार असल्याची कारवाई करणार असल्याचं जाहीर केलंय। बातमी दाखवल्याबद्दल त्यांनी झी 24 तासचे आभार मानले। मध्य रेल्वेच्या हार्बर रेल्वे मार्गावर 38 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। पनवेल ते बेलापूर स्थानकादरम्यान हा मेगा ब्लॉक आहे। 2 नवीन अप आणि डाऊन लाईन बांधकामासह पनवेल उपनगरीय रिमॉडेलिंग कामासाठी हा मेगा ब्लॉक आहे। 30 सप्टेंबरला रात्री 11 वाजल्यापासून ते दुपारी 2 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक आहे। आजपासून काही नवे बदल होत आहेत।
मुंबईत प्रवेश करण्यासाठी आता वाहन चालकांना वाढीव टोल भरावा लागणार आहे. परदेश प्रवासासाठी जादा कर भरावा लागेल. छोट्या बचत योजनांसाठी आधार जोडणी अनिवार्य करण्यात आली आहे. तुम्ही अजूनही तुमच्याकडची जर 2000ची नोट बदलू शकला नसाल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. आरबीआयने आता 7 ऑक्टोबरपर्यंत 2000ची नोट बदलण्यासाठी मुदत दिलेली आहे. मात्र 8 ऑक्टोबर नंतर या नोटा बदलता येणार नाहीत. तर आरबीआयच्या केवळ 19 शाखांमध्येच 8 ऑक्टोबर नंतर नोटा बदलता येतील. नोट बदलण्याचा आज आता अखेरचा दिवस, काल अखेरचा दिवस होता. 2000च्या नोटा दान न करण्याचं आवाहन साई संस्थानं भाविकांना केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं परिपत्रक जारी करत 30 सप्टेंबरपर्यंतच 2000 रुपयांच्या नोटा चलनात राहतील असं जाहीर केलेलं होतं. आणि या पार्श्वभूमीवर साई भक्तांनी दिडगी काउंटर तसंच दानपेटीमध्ये आता 2000 रुपयांच्या नोटा न टाकण्याचं आवाहन साई मंदिर प्रशासनानं केलं. पुढील 48 तासात गोवा, कोकण आणि पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं पणजी ते रत्नागिरी या कोकण किनारपट्टी भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे. आणि पुण्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा भाकीत आहे. खोल समुद्रातील चक्रीवादळाचा कोकण आणि गोवा किनारपट्टीवर प्रभाव दिसतोय. दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीपासून पूर्वमध्ये अरबी समुद्रात सुमारे 110 किलोमीटर खोल समुद्रात हे चक्रीवादळ आहे. त्यामुळे कोकणामध्ये मासेमारी आणि पर्यटन ठप्प झाले. रायगडमध्ये समुद्रातील वादळामुळे मच्छीमार नौका रायगडच्या किनारी उभ्या कराव्या लागल्यात. खोल समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे मच्छीमार नौकांनी दिघी खाडीमध्ये नांगर टाकलाय. रत्नागिरी, मुंबई, उरणसह गुजरात राज्यातले मच्छीमार नौकांचाही यामध्ये समावेश आहे. नागपूरमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. नागपूर प्रादेशिक विभागानं नागपूरसाठी येलो अलर्ट दिलाय. तर यवतमाळ आणि वाशिमसह पूर्व विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला. पालघर जिल्ह्याच्या जव्हार, मोखाडा तसंच विक्रमगड या पूर्व भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. तर पाथर्डीमध्ये 14 ते 15 घरांचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. भंडारा शहरामध्ये पावसानं हजेरी लावली. शहरामध्ये शुक्रवारपासून कडक ऊन पडलेलं होतं. मात्र काल अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. ग्रामीण भागामध्ये ऊन पावसाचा हा खेळ पाहायला मिळाला. मराठवाड्यामध्ये गेल्या आठवड्यापासून पावसामुळे वीज पडून 6 जणांचा मृत्यू झालाय. बीड, नांदेडमध्ये प्रत्येकी 1 तर परभणीमध्ये वीज कोसळून 3 जण ठार झाले. यामध्ये परभणीच्या डोंगर पिंपळा इथल्या मायलेकीचा समावेश आहे. तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये वीज पडून 6 जनावरं दगावल्याची घटना घडली. नाशिकमधल्या कांदा व्यापाऱ्यांनी पिंपळगावमध्ये झालेल्या बैठकीमध्ये संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कांद्याचे खरेदी विक्री व्यवहार ठप्पच राहणार आहेत. कांद्यावरची निर्यात शुल्काविरोधात व्यापाऱ्यांचा गेल्या 12 दिवसांपासून संप सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आणखीनच हाल होणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. गोकुळकडून म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये ₹1.50 वाढ करण्यात आली आहे. गायीच्या दूध खरेदी दरामध्ये ₹2 कपात करण्यात आली आहे. गोकुळच्या संचालक बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सोयाबीन उत्पादनामध्ये अव्वल असलेल्या लातूर जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक संकटात सापडले. सोयाबीनवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं पिकं खराब होऊ लागली आहेत. त्यामुळे यंदा उत्पादनामध्ये सरासरी 50% घट झाली आहे. बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय. स्वस्त धान्य दुकानदार तब्बल 7 मृत व्यक्तींचं रेशन गहाळ करून परस्पर विल्हेवाट लावत असल्याचा प्रकार भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातल्या मुरमाडीमध्ये घडला. या प्रकरणामध्ये संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिलं. पुरवठा विभागाचे अधिकारी चौकशीसाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये केरामिटोला या गावातल्या नागरिक आजही अंधारातच आहेत. संपूर्ण देश स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत आहे. मात्र केरामिटोला गावातील नागरिकांना आजही मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहावं लागतंय. कल्याण डोंबिवली शहरातले खड्डे येत्या 8 दिवसांमध्ये भरले नाही तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकावं लागेल असा सज्जड इशारा शिंदे गटाला दिलाय. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरले जातील अशी हमी दिली होती. मात्र गणेशोत्सव होऊन गेल्यानंतरही महापालिका क्षेत्रातले खड्डे तसेच आहेत.
सह्याद्रीची उंची म्हणजे